इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 19 अन्नघटक. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण आहार व अन्नघटक याची माहिती घेतली होती. आपल्या आहारात चपाती, भाकरी, भाजी, डाळ भात यासारख्या पदार्थांचा समावेश करतो. त्यातून आपल्या शरीराला विविध कार्ये करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. अन्नपदार्थात वेगवेगळ्या प्रकारची चव व वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. निरोगी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी हे घटक मदत करतात आणि या घटकांनाच अन्न घटक असे म्हणतात. तर या पाठामध्ये आज आपण अन्न घटकाविषयी माहिती घेणार आहोत. त्याआधी आपण मागील इयत्तेत अभ्यासलेल्या काही घटकांची उजळणी करूया. थोडे आठवा. यामध्ये प्रश्न विचारला आहे आहार म्हणजे काय? तर आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असे अन्नघटक असणारे जेवण म्हणजेच आहार होय. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, आपल्या जेवणात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थाचा समावेश असतो. तर या अन्नपदार्थातून आपल्याला वेगवेगळे अन्नघटक मिळत असतात. तर या अन्नपदार्थांनाच आहार असे म्हणतात. आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते? तर आपल्याला आपल्या शरीराच्या वाढीसाठी व विकासासाठी तसेच शरीराची सर्व कामे सुरळीतपणे चालण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण दिवसभरामध्ये अनेक कामे करत असतो, जसे खेळतो, पळतो, तसेच आपल्या शरीरामध्ये श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी कामे सतत चालू असतात व या कामासाठी आपल्या शरीराला ऊर्जा लागत असते आणि ही ऊर्जा आपल्याला या अन्न घटकातून मिळते. अन्नपदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात त्या आपल्याला कशा कळतात? मुलांनो, आपल्या जेवणामध्ये जे विविध पदार्थ असतात त्यामधून आपल्याला गोड, कडू, खारट, आंबट, तुरट तसेच तिखट या प्रकारच्या चवी आपल्याला कळत असतात. तर या चवी आपल्याला आपल्या जिभेमुळे कळतात. मुलांनो, तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात की आपल्या आहारात विविध अन्नघटकांचा समावेश असतो. या पाठात आज आपण अन्न घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. पहिलं आहे कर्बोदके. कर्बोदके म्हणजेच कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन यांनी बनलेले असते. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते. सजीवात कर्बोदके अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडतात. कर्बोदके असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात शर्करा तयार होते व शरीराला ऊर्जा मिळते. कर्बोदके पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांच्या एकत्रितपणाने बनतात. या तीनही प्रकारची आपण माहिती घेऊया. प्रथम पिष्टमय पदार्थाची. पिष्टमय पदार्थ ओळखण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया. प्रयोगासाठी लागणारं साहित्य पहा. टिंचर आयोडीन, ड्रॉपर आणि बटाट्याची फोड. आता आपण कृती करून पाहूया. टिंचर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्या. त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा. तुम्हाला काय आढळून आले पहा. बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो. पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा जर संपर्क आला तर त्याचा रंग काळसर निळा होतो. याचाच अर्थ असा की बटाट्यामध्ये पिष्ट आहे. बटाट्याप्रमाणेच ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यामध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. धान्यांचे पीठ होते हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या घरामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याचे पीठ आपली आई दळून आणते आणि त्यापासून भाकरी करते. तर यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असणाऱ्या या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. मग पिष्टमय पदार्थापासून आपल्या शरीराला काय मिळते? तर या पदार्थापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपल्याला शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. तसेच आपले शरीर हवे तेवढे म्हणजेच योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा आपल्या शरीराला उपयोग होतो. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपण जे पिष्टमय पदार्थ खातो त्यांचे पचन झाले
की त्या पचनातून शर्करा तयार होते. मग शर्करा म्हणजे काय? तर शर्करा ही एक प्रकारची साखरच आहे. वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा. या शर्करेचे आपल्या शरीराच्या सर्व भागामध्ये मंद ज्वलन होत असते आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्ठाच्या पचनातून मिळणारी शर्करा आपल्या शरीरासाठी इंधनाचे कार्य करत असते. मुलांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक का लागते? तर पहा, हिवाळ्यामध्ये गारवा असतो, हवेत खूप थंडी असते आणि या थंडीमुळे आपल्याला उबदार वातावरणाची आवश्यकता वाटते. मग आपले शरीर गरम राहावे किंवा आपल्या शरीराला जास्त ऊर्जा मिळावी म्हणून आपल्याला जास्त अन्नाची गरज असते. कारण या अन्नातूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते. म्हणूनच हिवाळ्यात आपल्याला जास्त भूक लागते. खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो सांगा बरं? तर खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण साखर, गूळ, मध, केळी, त्याचप्रमाणे उसाचा रस, पिकलेली फळे या पदार्थांचा वापर करत असतो. मग आपण जे अन्नपदार्थ कच्चे खातो त्यापैकी गोड लागणारे पदार्थ कोणते आहेत सांगा पाहू? आपण जे अन्नपदार्थ कच्चे खातो त्यापैकी आपण गाजर, रताळी, बीट, तसेच ऊस, पिकलेली फळे, केळी, चिक्कू, सफरचंद हे पदार्थ आपणास गोड लागतात. विद्यार्थी मित्रांनो, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. तुम्हाला मगाशीच सांगितलंय की शर्करा ही एक प्रकारची साखरच आहे. आपण ऊसाचा रस पितो आणि या ऊसाच्या रसापासूनच गूळ किंवा साखर तयार करतात. कारण यामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते. त्याचप्रमाणे पिकलेला आंबा, केळी, चिक्कू अशी अनेक फळे तसेच मध, दूध यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. मग या शर्कराचा आपल्या शरीराला काय उपयोग आहे? तर या शर्करापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. दुधामधून आपल्याला लॅक्टोज ही शर्करा मिळते. तसेच विविध धान्यामधून आपल्याला माल्टोज ही शर्करा मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अन्न घटकातील कर्बोदके, पिष्टमय पदार्थ आणि शर्करा हा भाग समजलाच असेल. पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. कर्बोदके म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ म्हणजे काय? शर्करा म्हणजे काय? पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो?